नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयश्री चव्हाण तुमचं स्वागत करते शास्त्रज्ञांची माहिती या सत्रामध्ये. कृपया माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या शास्त्रज्ञांबद्दल सांगणार आहे. मागच्या भागामध्ये न्यूटनच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लासिकल फिजिक्सची धुरा घेऊन एक शास्त्रज्ञ येणार आहे आणि तो म्हणजे कार्ल मॅक्सवेल. याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. पण कार्ल मॅक्सवेल आणि बाकीचे 2 शास्त्रज्ञ म्हणजेच मायकल फॅराडे आणि हेनरिक हर्ट्झ हे सुद्धा त्यामध्येच येतात. म्हणून त्यांच्याबद्दल पण मी थोडी माहिती या भागामध्ये सांगणार आहे. जेम्स कार्ल मॅक्सवेल यांनाच द फादर ऑफ मॉडर्न फिजिक्स असं म्हटलं जातं. आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा सिद्धांत शोधला. त्यांना भूमिती, कविता, चित्रकला यांची भयंकर आवड होती. त्यांनाच फाउंडर ऑफ द फील्ड ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर असं सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग ऐकूया या 3 महत्त्वाच्या शास्त्रज्ञांबद्दल. प्रकाशानं विज्ञानात आणि विशेष करून सापेक्षतावादात जो काही धुमाकूळ घातला होता तो काही विचारूच नका. खरं तर कुणाला वाटेल प्रकाशाचा आणि सापेक्षतावादाचा तसा वरवर पाहता काय संबंध आहे, पण तो आहे आणि अगदीच घनिष्ठ संबंध आहे. या नाट्याला सुरुवात झाली ती जेम्स कार्ल मॅक्सवेल यांच्यापासून. त्यानंच आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या प्रयोगासाठी रंगमंच सजवला होता. 19व्या शतकाच्या मध्यावर मॅक्सवेलनं वीज, चुंबकत्व आणि त्यांच्यातले संबंध दाखवणारी समीकरणं लिहिली आणि जग गदागदा हलवून सोडलं. मॅक्सवेलला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती. वयाच्या 7व्या वर्षीच तो विज्ञानावर आधारलेली खेळणी बनवायचा. त्याच्या वडिलांनी लहानपणी त्याला लॅटिन शिकवण्यासाठी एक शिक्षक ठेवला होता, पण तो खूपच कडक होता. तो मॅक्सवेलला चक्क मारायचा. याचा मॅक्सवेलच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. मॅक्सवेल सगळं सहन करतच राहिला आणि वडिलांचं तर याकडे पूर्ण दुर्लक्षच होतं. शेवटी त्याच्या आत्यानं मध्यस्थी करून मॅक्सवेलला एडिनबर्गला शिकायला पाठवलं. तिथेही पहिल्या दिवशी तो अगदी खेडवळ वेशात गेल्यानं त्याला बरंच रॅगिंग झालं होतं. पुढे तो ख्रिश्चन सोशलिस्ट चळवळीतही सामील झाला होता. 1855 साली त्यानं रंगाविषयी एक थेअरी मांडली. 1861 साली त्यानं पहिला रंगीत फोटोग्राफ बनवला. त्याच वर्षी त्याची रॉयल सोसायटीवर निवडही झाली. 10 वर्षानंतर त्यानंच तिथे कॅव्हेडिश लॅबोरेटरी स्थापन केली आणि तो तिथे पहिला डायरेक्टर बनला. मॅक्सवेल काही विचित्रच थेअरीज काढायचा. झोपण्याच्या पद्धती किंवा सवयी यांच्याविषयी त्याची एक भन्नाट थेअरी होती. तो त्याप्रमाणे संध्याकाळी 5 ते 9:30 पर्यंत झोपायचा. त्यानंतर रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत वाचायचा आणि त्यानंतर 2 ते 2:30 पर्यंत जिना वर खाली चढून व्यायाम करायचा. पुन्हा पहाटे 2:30 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तो झोपायचा. पण त्याची ही कुरबूर शेजाऱ्यांना आवडायची नाही. शेवटी वैतागून शेजाऱ्या पाजाऱ्यांनी खोल्यांमधून बूट आणि काही पदार्थ त्याच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. तेव्हा कुठे तो थांबला आणि सारं कसं शांत झालं. जेव्हा त्याची आई वयाच्या 48व्या वर्षी अतिशय वेदनेनंतर पोटाच्या कॅन्सरनं मरण पावली, तेव्हा हे आता बरं झालं, आता तिला वेदना तर होणार नाहीत असं मॅक्सवेल म्हणाला होता. पण याच पोटाच्या कॅन्सरनं वयाच्या 48व्या वर्षीच तो स्वतः मृत्युमुखी पडणार होता. याचा पुढचा शास्त्रज्ञ जो तुम्हाला दिसतोय मायकल फॅराडे, याच्याबद्दल मी सांगणार आहे. मॅक्सवेलची विद्युत चुंबकत्वावरची समीकरणं म्हणजे त्याच्या संशोधनाचा कळस होता. विद्युत चुंबकत्व म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवर मॅक्सवेलनं त्याची समीकरणं मांडण्यापूर्वी मायकल फॅराडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाचा सखोल अभ्यास केला होता. 19व्या शतकाच्या सुरुवातीला फॅराडेने अक्षरशः हजारो प्रयोग करून पूर्वी कधीच माहीत नसलेले विजेचे आणि चुंबकत्वाचे नियम शोधून काढले. फॅराडेने क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ही महत्त्वाची कल्पना मांडली होती. फील्ड म्हणजे ज्या क्षेत्रात एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडतो तेच.
या फील्डच्या या कल्पनेचा प्रभाव विज्ञानावर पुढची 2 शतकं पडणार होता. आजही आपण हे फील्ड आपल्या आसपास रोज बघतोच की. आपण जर एक चुंबक घेऊन त्यावर एक पातळ कागद ठेवला आणि त्या कागदावर लोखंडाचा बारीक किस पसरला तरी तो किस एका ठराविक दिशेनं ठराविक आकारात येऊन स्थिर होतो आणि एखाद्या जाळ्याप्रमाणे तो किस आकार घेतो. चुंबकाच्या उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवाकडे जर तिरक्या रेषा काढल्या तर जसं दिसेल तसाच तो लोखंडाचा किस दिसतो. हा लोखंडाचा किस त्या चुंबकापासून त्याच्या प्रभावाचं क्षेत्र म्हणजेच फील्ड जणू रेखाटतो. ज्या अर्थी तो लोखंडाचा किस एका ठराविक तऱ्हेने पसरतो त्या अर्थी त्या चुंबकाभोवती त्या लोखंडी कणांना ठराविक तऱ्हेने आकर्षित करणारं काहीतरी अदृश्य असलं पाहिजे. तेच हे चुंबकीय क्षेत्र. आठवतंय का? मायकल फॅरेडे यांच्याबद्दल इयत्ता 9वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात युनिट 3मध्ये म्हणजे 3.5 या लेसनमध्ये ग्रेट सायंटिस्टमध्ये मायकल फॅरेडे यांच्याबद्दलचा लेसन दिलेला आहे. तो नक्की चांगला अभ्यासा. मायकल फॅरेडे यांनी गरिबीमुळे शाळेतील अधिकृत शिक्षण घेतले नव्हते. ते बुक बाइंडिंगच्या दुकानात लहानपणीच कामाला लागले होते. तिथे राहून ते पुस्तक वाचायचे. त्यांना वैज्ञानिक पुस्तके वाचायला आवडायची. त्यामुळे त्यांची त्यातील गोडी वाढली आणि त्यांनी हॅफ्रे डेव्ही यांच्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून नोकरी स्वीकारली. तिथेच त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शोधून काढले. इयत्ता 10वीच्या पुस्तकात आपण अभ्यासणार आहोत प्रकरण 4 सायन्स 1मध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम याचा अभ्यास तुम्ही नक्कीच करणार आहात. आणि पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. तो तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. आता हे जे फॅरेडे ज्यांनी मॅग्नेटिक फील्ड शोधून काढलं, चुंबकीय क्षेत्र शोधून काढलं, त्याचा उपयोग विमानतळावर होतो. म्हणजे विमानतळावर असताना सिक्युरिटीमधून जाताना आपण बॅग एका यंत्रात ठेवली की त्या बॅगेला हातही न लावता त्या बॅगेत कुठल्याही धातूची गोष्ट ठेवली आहे की नाही हे त्या यंत्राला कळतं. ते या फील्डमुळेच. कुणी न ढकलता होकायंत्राची सुई पटकन आपली दिशा बदलते, तेही पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे. मॅग्नेटिक फील्डबरोबर फॅरेडेनं विद्युत क्षेत्राचा म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचाही अभ्यास केला. याच इलेक्ट्रिक फील्डमुळे आपण खूप थंड प्रदेशात कार्पेट घातलेल्या खोलीतल्या दरवाजाच्या धातूच्या नॉबला जर हात लावतो तेव्हा आपल्याला एक विजेचा झटका बसल्यासारखं वाटतं आणि यालाच आपण म्हणतो स्टॅटिक एनर्जी. म्हणजे स्टॅटिकमुळेच अंगावरचे केससुद्धा उभे राहतात. हे झालं मायकल फॅरेडे यांच्याबद्दल. आता कुठलीही वस्तू बल लावल्याशिवाय हलू शकत नाही. आतापर्यंत गुरुत्वाकर्षण हे एकच बल लोकांना माहीत होतं. न्यूटनच्या शास्त्रज्ञांच्या माहितीमध्ये न्यूटनबाबत मी हे तुम्हाला सांगितलं होतं. तर ज्या अर्थी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळेही वस्तू हलू शकतात, उदाहरणार्थ लोखंडाचा कीस हलतो, होकायंत्राची सुई हलते, त्या अर्थी तेही एक बलच असलं पाहिजे असं लोकांना वाटायला लागलं. पण ही विद्युत चुंबकीय क्षेत्र म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स मात्र न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा वेगळी होती बरं का. गुरुत्वाकर्षणाचा परिणाम त्याच क्षणी वस्तूवर दिसायला लागतो असं न्यूटनला वाटायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपला सूर्य अचानक या विश्वातून एकदम नाहीसा झाला तर काय होईल? तसं झालं तर पृथ्वी एकदम आपली गती बदलून त्या क्षणी कुठेतरी निसटून जाईल आणि हे तात्काळ होईल असं न्यूटनला वाटायचं. पण या नवीन सापडलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचं तसं नव्हतं. हे मॅक्सवेलला अचानक एका ब्रेन वेव्हनं सुचलं होतं. चुंबक हा थोडा जरी हलवला तर त्याचं चुंबकीय क्षेत्रही त्याचबरोबर हलेल आणि त्याचबरोबर तो लोखंडाचा किसही थोड्या वेगळ्या तऱ्हेनं त्या कागदावर त्या नवीन फील्डप्रमाणे नक्षी काढेल. पण हे क्षणार्धात त्या क्षणी होत नाही, त्याला थोडासा तरी वेळ लागतो. मग तो कितीही कमी असला तरीही. म्हणजे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड बदललं तर तो बदल ठराविक वेगानंच दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो.
मॅक्सवेलनं 1858 साली कॅथरीन मेरी देवर हिच्याशी लग्न केलं. पण ही जी कॅथरीन मेरी देवर होती, ही मॅक्सवेलच्या वैज्ञानिक मित्रांबाबत तिला खूपच असूया वाटत असे. तिला त्यांच्या वैज्ञानिक कामाबद्दल तिरस्कार वाटे, पण तरीही ती त्याला त्याच्या प्रयोगात मदत करे. पण त्याचे कोणीही वैज्ञानिक मित्र घरी आलेले तिला खपत नसे. सामान्य माणसाविषयी मॅक्सवेलला मेंडेलीवप्रमाणे खूप सहानुभूती आणि कळवळ असे. मेंडेलीव्स पिरियॉडिक ऑफ लॉ आठवत आहेत का? इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये सायन्स 1च्या दुसऱ्या लेसनमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल त्याचा. यामुळेच तो नेहमी ट्रेननं जाताना 3rd क्लासमधून जायचा, कारण त्याला सामान्य माणसाविषयी खूप कळवळा होता. आणि मॅक्सवेल हा श्रीमंत होता. त्याला खरं तर नोकरीची गरजच नव्हती. तो सुट्टीत लंडनला येऊन राहायचा. मॅक्सवेलच्या लेक्चर्सच्या नोट्स अगदी व्यवस्थित असायच्या, पण कित्येकदा तो वर्गात जे प्रयोग करे ते फसायचे. विद्यार्थ्यांना तो कधीच ग्रेट शिक्षक वाटायचा नाही. याचं कारण त्याचे विचार त्याच्या बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या गतीच्या मानानं प्रचंड वेगाने पडायचे आणि स्मितीत होऊन तो काहीतरी पुटपुटायचा आणि एकदम नवीनच काहीतरी समीकरण मांडायचा, तेव्हा विद्यार्थी त्याच्याकडे तोंडाचा चंबू करून बघतच राहायचे. मॅक्सवेलला दीर्घायुष्य मात्र लाभलं नाही. त्याच्या आईप्रमाणेच पोटाचा कॅन्सर होऊन तो नोव्हेंबर 5, 1879 रोजी फक्त 48व्या वर्षी मरण पावला. पण त्यानं विज्ञानावर एवढा मोठा प्रकाशझोत टाकला होता की त्याचे पडसाद पुढची 100 ते 150 वर्ष पडणार होती. मॅक्सवेलच्या संशोधनानं प्रेरित होऊन हेनरिक हर्ट्झ यानं प्रयोग सुरू केले. समोर जे दिसत आहेत ते शास्त्रज्ञ आहेत हेनरिक हर्ट्झ. आणि विजेच्या साहाय्यानं दूर अंतरावर संदेश पाठवण्याच्या आणि रेडिओच्या शोधातलं पहिलं पाऊल टाकलं. हर्ट्झची स्वतःची प्रकृती 1889 साली एका दात दुखण्यावरनं ढासळायला लागली आणि ती कायमचीच बिघडली. हेनरिक हर्ट्झ यांच्याबद्दल 8वीच्या साऊंड या प्रकरणामध्ये म्हणजे ध्वनी या प्रकरणामध्ये तुम्हाला हेनरिक हर्ट्झ म्हणजे हर्ट्झ या एककाबद्दल माहिती मिळेल. त्याचबरोबर 9वीच्या स्टडी ऑफ साऊंड या पाठातसुद्धा हर्ट्झ या युनिटबद्दल म्हणजे एककाबद्दल तुम्ही ऐकणार आहात. फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता ही हर्ट्झमध्ये मोजली जाते. तर मी सांगत होती की त्यांची दात दुखण्यावरून प्रकृती ढासळायला लागली आणि 1892 सालापर्यंत वयाच्या फक्त 35व्या वर्षी त्यांचे सगळे दात काढले गेले. 1893 साली त्याला आपण यातून वाचू शकणार नाही याची खात्री पटल्यावर आपण मेलो तरी यावर फारसं कोणी दुःख करू नये असं पत्र आपल्याच आईवडिलांना लिहून ठेवलं होतं. वयाच्या 36व्या वर्षी 1894 सालच्या न्यू इयर डेला हर्ट्झ मरण पावला. तो मॅक्सवेलच्या थेअरीचा व्यावहारिक उपयोग जगाला दाखवूनच. एका दशकात संदेश तारेशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीच्या साहाय्यानं जाणार होते. मॅक्सवेल बरोबर क्लासिकल फिजिक्सनं शिखरच गाठलं होतं. आता न्यूटन आणि मॅक्सवेल यांच्या नियमांनी आपल्याला सगळं जग कळलंच आहे असं वाटतंय न वाटतं, तोच या पृथ्वीच्या कल्पना संपूर्णपणे एकानं उद्ध्वस्त केला आणि तो विज्ञानाचा बादशाह, तो शास्त्रज्ञ पुढचा जो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल त्या शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही ओळखू शकाल. त्याला विज्ञानाचा बादशाह म्हणतात. नक्की मला कमेंट करा आणि त्या शास्त्रज्ञांचं नाव मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी नक्कीच अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला शास्त्रज्ञांबद्दलच्या सांगतच राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.